काय मला माहीत नाही का बसलेत. जर 27 तारखेला त्यांनी गुलाल उधळला तर परत बसायचं काही कारण नाही ना. आणि 15 तारखेला अधिवेशन पण त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की 15 आणि 16 तारखेला अधिवेशन आहे आणि सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भामधला कायदा पास करायचा आहे. याला आमचा पण पाठिंबा आहे ना की तुम्ही सेपरेट मराठा समाजाला आरक्षण द्या. मागचे पण 2 वेळा असे कायदे बनले, आम्ही पाठिंबा दिला. आमचंही म्हणणं तेच आहे की तुम्ही बॅकडोर एंट्रीने जे आहे OBCमध्ये घुसू नका, तुम्ही वेगळं आरक्षण घ्या, त्याला पाठिंबा आहे आणि ते मंजूर होणार आहे. मग ते मंजूर होणार आहे, मग बसायचं कारण काय की माझ्या उपोषणामुळे मंजूर झालं म्हणून म्हणजे क्रेडिट आहे. आणि आजकाल काही लोकांना विचारे काय सांगणार आता. त्यांना धमकीचं पत्र आले आहे तर जरांगीने असं उत्तर दिलं की आता भुजबळांनी पोलिसांचे कपडे घालून घ्या. असे आहे, ज्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा देता येत नाही नीट, समजा सरकॅस्टिकसुद्धा उत्तर द्यायचं, पण त्यालासुद्धा अक्कल लागते की काय उत्तर द्यावं. आता अशा ज्यांना तेही नाही आहे काय, तेवढीसुद्धा अक्कल नाही की काय उत्तर द्यायला पाहिजे आपण. करा ना तुम्ही, उलटं उत्तर द्या. बरं सर, पण सुद्धा जे आहे ना एक अक्कल लागते की काय शब्द रचना. आता तो त्यांचा दोष नाही, त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या समजुतीचा दोष आहे, त्याचा दोष नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.